जय महाराष्ट्र, जय विदर्भ. भिकारचोट बबन्या लोणीकर, तू या बापाले नरेंद्र मोदीले जाऊन सांग की शेतकऱ्यांच्या घरी मी भीक मागायसाठी गेलो म्हणून आमदार झालो. आमदारकीचा मला माज आला. शेतकऱ्यांचा तू बाप काढत. शेतकऱ्याचा बाप कोणी होऊ शकत नाही. शेतकरीच या जगाचा बाप आहे. लोणीकर लक्षात घे भाळखाऊ. शेतकऱ्यांच्या कष्टावर, शेतकऱ्याच्या घामावर या देशाची अर्थव्यवस्था आहे. त्याच अर्थव्यवस्थेतून तू भाडव्या भ्रष्टाचार करून तू या बीजेपीचे त्या बाप नरेंद्र मोदी सूट बूट घालते, गाळ्यानं फिरते. त्याच बापाच्या घामावर तू अख्खी बीजेपी पार्टी चालते. तुम्ही भाळखाऊ शेतकऱ्यांवर मस्ती दाखवता. तुमची मस्ती आता हे शेतकरी उतरवल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही आवाहन करतो की या कमळाच्या फुलावर आता फवारणी मारायचं काम करा. तणनाशक मारून या कमळाचं फूल आता नष्ट करायचं काम करा. हे सत्तेत आले की माजतात. शेतकऱ्यांवर टीका करायचं काम करतात. शेतकऱ्यांचे मायबाप, शेतकऱ्यांची बहीण काढायचं काम करतात. या लोणीकर सारख्यांना आता अद्दल घडवण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. हा भिकारचोट शेतकऱ्यांना भिकारी म्हणते. अरे अख्ख्या देशाला हाच शेतकरी अन्नधान्य पुरवते. भिकारचोट लोणीकर. जगाचा पोषंदा शेतकरी आहे. त्या शेतकऱ्याच्या घामावर या देशाची अर्थव्यवस्था आहे. भिकारचोट. आता तू महाराष्ट्रात कसा फिरत ते आम्ही पाहू. आमचा बाप काढतो तू या बाप नरेंद्र मोदी अशीन. शेतकऱ्यांचा बाप कोणी नाही. शेतकरी या जगाचा बाप आहे. लक्षात ठेव लोणीकर भाळखाऊ. तू या मी निषेध करतो, धिक्कार करतो. जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.